नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा जुलै महिन्यात सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जुलै महिन्यात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव, चला बघूयात। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराची स्थिती। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सातत्याने $11.75 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे आणि इथून पुढचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $11.5 प्रति बुशेल्स पासून $12 प्रति बुशेल्स या रेंज मध्ये राहणार आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून आता देशांतर्गत सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळणार नाही। याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये जुलै महिन्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। मग आता काय परिस्थिती राहणार बाजार भावाची, तर बघा मित्रांनो, खत बियाणांच्या खरेदीसाठी जी सोयाबीनची विक्री सुरू होती ती आता हळूहळू कमी व्हायला लागली। येत्या 4-8 दिवसांमध्ये ही विक्री तुम्हाला कमी होताना दिसेल, ज्यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होताना दिसेल, ज्यामुळे आपल्याला जूनचा शेवट आणि जुलै महिन्यामध्ये या स्तरावरून सोयाबीनच्या बाजार भावामध्ये 100 ते 200 ची तेजी दिसेल। या तेजीमध्ये सोयाबीनची जी सध्याची भाव पातळी 4000 ते 4400 च्या दरम्यान आहे, ही बाजारभाव पातळी आपल्याला जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी 200 रुपयापर्यंत वाढताना दिसू शकते। या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जुलै महिन्यामध्ये 4200 ते 4600 च्या दरम्यान या ठिकाणी दिसू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण जुलै महिन्यामध्ये या बाजारभाव पातळीवरती सोयाबीन विकावं की मग थांबावं, तर माझं मत आहे मित्रांनो, सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही। सोयाबीनच्या भावात काही इथून पुढे प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। म्हणून एकच काम करायचं मित्रांनो की इथून 100-200 ची तेजी दिसली की तिथं आपण आपलं सोयाबीन विक्री करून टाकायचं, कारण भविष्यात सोयाबीनचा भाव काय प्रचंड वाढणार नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।